नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन वेगळ्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजपासून आपण सुरू करत आहोत मायक्रोसॉफ्ट वर्ड कंप्लीट कोर्स मराठीमध्ये. या सिरीजमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड पूर्ण शून्यपासून प्रोफेशनल लेवल पर्यंत शिकणार आहोत. जर तुम्ही स्टुडंट असाल, ऑफिसमध्ये काम करत असाल, कम्प्युटर कोर्स करत असाल किंवा टायपिंग एक्झामची तयारी करत असाल तर ही सिरीज तुमच्यासाठी खूप युजफुल आहे. या कोर्समध्ये आपण फक्त बेसिक नाही तर प्रॅक्टिकल वर्क सुद्धा शिकणार आहोत. म्हणजे ही व्हिडिओ सिरीज संपेपर्यंत तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड प्रोफेशनल पद्धतीने वापरता येईल. म्हणून जर तुम्हाला कम्प्युटर स्किल इम्प्रूव्ह करायचं असतील तर ही व्हिडिओ सिरीज एंड पर्यंत नक्की पहा. या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत? वर्ड इंटरफेस, होम टॅब, इन्सर्ट टॅब, पेज लेआउट टॅब, तसेच रिझ्यूम डिझाईन, लेटर फॉर्मॅटिंग, टेबल, इमेज, हेडर अँड फुटर, PDF कन्वर्ट करणे आणि असं बरंच काही आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये प्रॅक्टिकल ट्रिक्स सुद्धा आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. आजकाल स्कूल प्रोजेक्ट्स, ऑफिस वर्क्स, गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स, रिझ्यूम तयार करणे या सगळ्या कामांसाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड खूप वापरले जाते. म्हणून वर्ड येणे ही एक बेसिक कम्प्युटर स्किल आहे आणि ही स्किल तुम्ही या सिरीजमध्ये स्टेप बाय स्टेप शिकणार आहात. मायक्रोसॉफ्ट वर्ड हा एक वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे. म्हणजेच तो जो काही आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड हा मायक्रोसॉफ्ट या कंपनीने बनवलेला आहे. वर्ड हा मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा एक भाग आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये इतर सॉफ्टवेअर सुद्धा आहेत, जसे की मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट, मायक्रोसॉफ्ट आउटलुक, मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस. मायक्रोसॉफ्ट वर्ड कशासाठी वापरतात? मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग लेटर बनवण्यासाठी, रिझ्यूम तयार करण्यासाठी, प्रोजेक्ट वर्क, नोटीस, रिपोर्ट, इनव्हॉइस, बुक रायटिंग किंवा सरकारी अर्ज बनवण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी सुद्धा मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग केला जातो. म्हणून जर तुम्हाला ऑफिस जॉब करायचं असेल किंवा कम्प्युटर रिलेटेड काम करायचं असेल तर मायक्रोसॉफ्ट येणं खूप इम्पॉर्टंट आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड वेगवेगळे व्हर्जन्स असतात ते मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये. आजकाल मायक्रोसॉफ्टचे वेगवेगळे व्हर्जन्स कोणते आहेत तर वर्ड 2010, वर्ड 2013, वर्ड 2016 आणि आपण जे आता शिकणार आहोत ते आहे वर्ड 2019. तसेच मायक्रोसॉफ्ट 365 सुद्धा अवेलेबल आहेत. यामध्ये एक गोष्ट आहे की इंटरफेस थोडाफार बदललेला असतो, पण बाकी त्याची कन्सेप्ट जी आहे ती सेम असते. मी जे तुम्हाला वर्ड 2019 शिकवणार आहे ते जर तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित शिकलात, नुसतं व्हिडिओ बघून चालणार नाहीये, तर त्याच्यासोबत त्याची प्रॅक्टिसही करणं गरजेचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित करता तर तुम्हाला बाकीचे जे काही मायक्रोसॉफ्टचे व्हर्जन्स आहेत ते सुद्धा तुम्हाला करता येते. विद्यार्थी मित्रांनो, हा होता मायक्रोसॉफ्ट वर्ड कोर्सचा इंट्रोडक्शन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट वर्डचा इंटरफेस, म्हणजेच वर्ड ओपन केल्यावर स्क्रीनवर दिसणारे सर्व टूल्स आणि ऑप्शन्स. म्हणून नेक्स्ट व्हिडिओ मिस करू नका आणि जर व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.